नमस्कार, यम्मी रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बटाट्याचे पदार्थ खूप आवडतात. आज आपण पाहणार आहोत कमी साहित्यात झटपट तयार होणारे बटाट्याचे कटलेट. चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका ताटामध्ये 4 उकडलेले बटाटे घेतले आहेत. उकडलेले बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्ही हातानेही कुस्करून घेऊ शकता. बटाटे गरम असल्यामुळे मी मॅशरचा वापर केला आहे. तुम्ही हातानेही कुस्करून घेऊ शकता. यामध्ये मी थोडी हळद घातली आहे, थोडे जिरे घातले आहे. चटपटीत बनवण्यासाठी थोडा चाट मसाला वापरला आहे. तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता. नंतर थोडी लाल मिरची पावडर, मीठ व कोथिंबीर टाकून घेतली आहे. इथे मी मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटी पोहे बारीक करून घेतले आहेत. तुम्हाला पोह्यांऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरायचे असेल तरी तुम्ही वापरू शकता. तयार करून घेतलेली पोह्यांची पावडर यामध्ये घालून हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत. हे पीठ मळताना जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही पोह्यांची पावडर यामध्ये वापरू शकता. जर तुम्ही पोह्यांच्या पावडरऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरत असाल तर अजून थोडी कॉर्नफ्लॉवर घालून हा पिठाचा गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर इथे थोडे पिठाच्या गोळ्याला तेल लावून घेतलेले आहे. याला भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही. लगेचच आपण याचे कटलेट करायला घेतले तरी चालू शकते. आता लहान, मोठा, मध्यम आकाराचा, चपटा तुम्हाला जसे हवे असतील तसे कटलेट तुम्ही तयार करू शकता. पण मी लग्नात मिळतात त्याप्रमाणे नगेटच्या आकाराचे कटलेट बनवून घेतले आहेत. तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात बनवू शकता. इथे मी सर्व कटलेट बनवून घेतले आहेत. इथे दुसरीकडे एका वाटीमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. यामधले थोडंसं साधं पाणी घातलं आहे. हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी जास्त पातळ व जास्त घट्ट नको, जसं ताक असतं त्या पद्धतीने आपण करून घेतले आहे. आपले कटलेट कुरकुरीत होण्यासाठी इथे मी भाजक्या शेवया हाताने बारीक चुरून घेतल्या आहेत. शेवयाऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स वापरले तरी चालतील. एक गोळा कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यात घोळवून घ्यायचा आहे. घोळवून घेतलेला हा गोळा लगेचच शेवयांवर घालायचा आहे व हात ओला न करता याला छान शेवयांचं कोटिंग करून घ्यायचं आहे. यामुळे बाहेरून कुरकुरीत व आतून मऊसूद असे छान कटलेट तयार होतात. सेम पद्धतीने उरलेले सर्व कटलेट आपण तयार करून घेतलेले आहेत. असं केल्यानंतर 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचे आहे. त्यामुळे लावलेल्या शेवया याला चांगल्या चिटकून बसतात व तेलात सुटत नाहीत. आता आपल्याकडे वेळ नाही, लगेचच आपण याला तळायला घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. यामध्ये आपण कटलेट घालून घेणार आहोत. मध्यम आचेवर आपण हे कटलेट तळून घेणार आहे. लालसर कलर येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत. तळत असताना याला जास्त जोर लावायचा नाही. हे कटलेट दोन्ही बाजूने लालसर कलर येईपर्यंत एकसारखे तळून घ्यायचे आहेत. असं थोडंसं लालसर झालं की आपले हे कटलेट खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता याला लावलेल्या शेवयासुद्धा याला छान चिटकून बसलेल्या आहेत. उरलेले सर्व कटलेट आपण इथे तळून घेणार आहोत. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.